11 कळवा या संघाचा अक्षय यांनी 7वा खेळाडू ठरला। तर 8वा फलंदाज निलेश पोषमात्राव स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाचा 9वा फलंदाज आपण पाहतोय। तर जयेश ऐरोली आणि तदनंतर 10वा प्रतिकेश श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत। तदनंतर आपण जर विकेट हॅट्रिक पाहिली तर प्रियेश यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेतली। तदनंतर अक्षय विलास स्मृती राहणार संघाचा, विघ्नेश कालिका माता स्पोर्ट्स कासरवाडी संघाचा, तदनंतर ॲपी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा। सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर सर्वोत्कृष्ट सांघिक धावसंख्या ही नक्कीच पार्टनरशिप आहे ती अक्षय आणि प्रदीपच्या नावावर 77 धावा त्यांनी हाताळल्या। 2 अप्रतिम मेडन ओव्हर हाताळले गेले। पहिलं कैवल्य द ग्रेट मराठा जुचंद्र आणि दुसरं ॲपी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं त्यांनी श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघाविरुद्ध हे निर्धाव षटक हाताळलं। सुपर ओव्हर आपण जर पाहिली तर गावदी स्पोर्ट्स आणि टायगर 11 मुंब्रा या दोन संघादरम्यान जो सामना झाला होता त्यामध्ये सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाली। बरेच लेखाजोखा आहे। सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर रायाच्या नावावर ती सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे 50 धावा। किस्मत 11 मुंब्रा संघाचा हा खेळाडू वन साइड वर्तकनर पैक। थैंक यू सो मच संदीप। यहाँ पर एक विशेष सूचना दोनों ही टीमों के लिए इनामी राशि लगती हुई मान्य श्री रवि भोईर साहब की तरफ से, अगर ये टीम दोनों में से कोई भी टीम फाइनल में प्रवेश करती है, फाइनल जीतती है या लॉस होती है तो भी 11,111 रुपए की इनामी राशि यहाँ पर दी जाएगी। जोरदार टाळ्या वाजवा या मान्यवरांसाठी। नक्कीच प्रेरणादायी ही बाब आहे। गावदी स्पोर्ट्स ओळी संघाचा कर्णधार आणि जॉली बॉयज मुंब्रा संघाचा कर्णधार आपल्याला पहिला ऑफिशियल कॉल दिला जातोय। आपण गणवेश परिधान करा आणि टॉस साठी रेडी राहायचंय आणि ज्यावेळी पहिला चेंडू टाकला जाईल दरवर्षीप्रमाणे दर सामन्याप्रमाणे आपण नक्कीच प्रत्येक दिवसात जसं काउंटडाऊन घेऊन ही स्पर्धा सुरुवात करतो तोच काउंटडाऊन आपण घेऊन सुरुवात करतोय। 10 प्ले गेम ऑन। रणजी चषक 2019 शुरुआत फाइनल डे की। इसी बीच पहली गेंद लेकर तैयार गेंदबाज सागर, बहुत ही बढ़िया तरीके से ड्राइव किया है। गेंद शॉट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में एक रन जरूर यहां पर पूरा किया। श्री गणेशा किया है। इस वक्त एमसीसी स्पोर्ट्स कासरवडोली की टीम ने बेहतरीन तरीके से। तो दोस्तों आज का ये सुनहरी संधि, सुनहरा मौका, इस आन बान शान की ट्रॉफी पर किसका नाम होगा, कौन होगा चैंपियन, कौन कहलाएगा चैंपियन, इसकी चर्चा, इसकी खोज अभी भी जारी है। आप देख रहे हैं रणजी चषक 2019। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत। जो दर्शक इस मैच का आनंद ग्राउंड में ले रहे हैं उनका हार्दिक स्वागत। जो घर बैठे इस मैच का आनंद ले रहे हैं उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। पहली गेंद पर एक रन जरूर पूरा किया बल्लेबाज ने। इसी बीच अगली गेंद लेकर तैयार है सागर। बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास किया। खूबसूरत कीपिंग का प्रदर्शन। गेंद रही डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ जिस तरीके से कैप्टन ने टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का जो निर्णय लिया था वो निर्णय इस वक्त 2 गेंदों में ऐसा लग रहा है कि वो खरा साबित होता हुआ। दोनों ही बेहतरीन टीमें हैं। दोनों ही टीमें बेहतरीन परफॉर्मेंस कर इस मुकाम तक के पहुंची है। इसी बीच ये गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बिना लाइन और लेंथ में आकर स्ट्रोक को अंजाम देने की कोशिश। गेंद रही डॉट के रूप में। अच्छी डॉट डिलीवरी, अच्छी गेंदबाजी, अच्छे टप्पे की गेंदबाजी। इस वक्त विकेटें जरूर गेंदबाज का साथ देती हुई। देखिए इस वक्त कुछ कान मंत्र दिया है करण ने। करण नॉन स्ट्राइक हैंड पर है और इस वक्त बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। योगेश इस टीम के कैप्टन हैं, इस टीम के सेनापति हैं और इस वक्त ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए खुद ही उतरे हैं। खुद के कंधे पर जिम्मेदारी ली है, लेकिन कुछ गेंदें डॉट कर चुके हैं। इस बीच अगली गेंद, इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद थी। गुड मॉर्निंग कहती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में परिवर्तित होती हुई गेंद। अच्छी गेंद थी, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज सागर के माध्यम से।
जरूर जरूर देखने मिल रहा है। अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर सज्ज होते हुए, इसी बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर पंच किया और यहां पर खूबसूरत कैच, विकेट का पतंग, पहली सफलता मिलती हुई गेंदबाज सागर को। थैंक यू डीजे सैंडी। बेहतरीन परफॉर्मेंस इस वक्त एमसीसी स्पोर्ट्स का जरूर देखने मिल रहा है। अच्छी लाइन और लेंथ पे गेंदबाजी देखने जरूर मिल रही है। अगली गेंद लेकर तैयार होते हुए सागर फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर। सागर की अगर बात करें, क्या गेंदबाजी की है, लाजवाब गेंदबाजी की है। रनों को रोकने में कामयाब रहे हैं। महज सिर्फ और सिर्फ स्कोर कार्ड पर नजर डालें तो 5 गेंदों में 1 रन देकर 1 विकेट अपने नाम जरूर किया है। इसी बीच ये गेंद इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, सागर खुद गेंद के नीचे, कोई गलती नहीं, कोई चूक नहीं। एक सफल ओवर खत्म होता हुआ, 1 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई एमसीसी स्पोर्ट्स कासरगोड की टीम का स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 1 रन 1 विकेट के नुकसान के बाद। बेहतरीन गेंदबाजी रही इस वक्त। कालिका माता स्पोर्ट्स कासरवडोली की टीम थोड़ी सी हावी होती हुई नजर आ रही है एमसीसी स्पोर्ट्स कासरवडोली पर। बिल्कुल सेव द गर्ल्स का बैनर हम देख रहे हैं और जिनके नाम से ये टूर्नामेंट रखा गया है, जो हमारे बीच में नहीं रहे, स्वर्गवासी रंजीत भोईर साहब, उनके बैनर्स आप ग्राउंड में देख सकते हैं। अगर उन बैनर्स पर हिट लगता है 6 के रूप में, बड़ा स्ट्रोक लगता है, तो रंजीत फाउंडेशन की तरफ से 200 रुपए की इनामी राशि बल्लेबाज को जरूर दी जाएगी। होर्डिंग पर डायरेक्ट हिट लगता है तो आप इनामी राशि के हकदार हैं, 200 रुपए आपको मिलेंगे रंजीत फाउंडेशन। और आज के दिन दर्शकों के लिए भी सुनहरी संधि जरूर रहेगी। जो तमाम दर्शक इस मैच का आनंद लेने आएंगे उनके लिए भी सुनहरी संधि रहेगी। सागर का सफल ओवर रहा, 1 रन खर्च कर 1 विकेट लिया और 2 रन खर्च कर 1 रन खर्च कर 2 विकेट अपने नाम करने वाला ये गेंदबाज सागर। बिल्कुल जब भी इनका इंटरव्यू लो तो ये बात नहीं करते हैं, लेकिन जो कार्य करते हैं ग्राउंड के बीच में वो लाजवाब। ये खिलाड़ी बोलता नहीं है लेकिन कर ग्राउंड में दिखाता जरूर है। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन किया, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, लाजवाब गेंदबाजी की। अब तरकशों के तीर में से एक सुनहरे तीर का इस्तेमाल इस वक्त किया जा रहा है। रमन सामना करने के लिए तैयार है, करण। इस बीच ये गेंद बैकफुट पर जाकर कट किया, गेंद जाती हुई डीप पॉइंट के क्षेत्र में, 1 रन तेजी के साथ पूरा किया है। रिक्स नहीं लेना चाहते हैं, रिक्स इस वक्त बिल्कुल नहीं लेना चाह रहे। उन्हें पता है दबाव बन चुका है, प्रेशर बन चुका है, 1 विकेट गिर चुके हैं, 2 विकेट गिर चुके हैं, इसलिए वो प्रेशर नहीं लेना चाह रहे हैं। विकेटों को बचाने की कोशिश जारी है, विकेटों को सेव करने की कोशिश जारी है। बिल्कुल इस तरीके की रणनीति के अनुसार एमसीसी स्पोर्ट्स कासरगोड की टीम परफॉर्मेंस करती हुई कुछ अलग रणनीति के साथ। अभी भी इनकी बैटिंग लाइनअप बहुत स्ट्रांग है, इनके पास ढेर सारे बल्लेबाज अभी भी मौजूद हैं। जिस तरीके से सुशांत मुकादम की बात करें, रोहित की अगर बात करें, बिल्कुल उसी तरीके से कुणाल की अगर बात करें, बैटिंग लाइनअप काफी स्ट्रांग है, लेकिन इस वक्त विकेटों को सेव कर रहे हैं। बल्लेबाजी की कमान पर इस वक्त नजर आते हुए मनीष,
लंबे चौड़े कद के हैं, लंबे हिट लगाने में माहिर हैं। इसी बीच रमन की ये गेंद, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की। ओहो, ये लक्की चौका, ये खूबसूरत चौका, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। वाइड गेंद, ना मराठी में ये वर्ड्स माना जाता है सही, ना क्रिकेट में माना जाता है वाइट। और यहां पर ये इस तरीके का दृश्य देखने मिला। 5 रन की सुनहरी संधि, खराब फील्डिंग का प्रदर्शन कीपर के माध्यम से। इसी बीच ये गेंद, इस बार बड़े हिट की चाहत जताई थी। गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में, 1 रन तेजी के साथ पूरा किया है। 1 रन से इस वक्त ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। स्कोरबोर्ड पर नजर डाले तो स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 8 रन। 8 रन इस वक्त हो चुके हैं, लेकिन जब तलक के बल्लेबाजी पर है करण, ये गेंदबाज को जरूर देंगे करंट, क्योंकि ये बल्लेबाज उभरता सितारा है। ये बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी करता है। ये बल्लेबाज अपने बल्ले का जिस वक्त फेस खोलेगा तो रनों की बौछार जरूर देखने मिलेगी। अब देखने वाली बात यह है कि बल्ले का फेस खोलने देते हैं बल्लेबाज, गेंदबाज, या फिर यहां पर करण को भी बांधे रखते हैं। क्या होगा क्या नहीं जरूर देखेंगे। एक बेहतरीन मुकाबला है सुपर 6 में प्रवेश करने के लिए। इस बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर पंच किया करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये है करण, ये देता है गेंदबाजों को करंट। क्या लाजवाब स्ट्रोक लगाया, बैकफुट पर जगह बनाकर खेला। और इस बार देखिए बैक टू बैक दंदनाता हुआ एक और सिक्सर। सिर्फ और सिर्फ 1 रन दूसरी ओवर में। यहां पर जो दूसरी ओवर जारी है उसमें क्या लूट मचाई है। जिस तरीके से बिग बाजार में कभी कभार सेल लगता है तो लाइन लगाकर पब्लिक लूट मचाती है, उसी तरीके से ये बल्लेबाज लूट मचाते हुए इस बार बैकफुट पर जाकर फिर से एक बड़ा हिट लगाना चाह रहे थे, पावर जनरेट कर स्ट्रोक को खेलना चाह रहे थे। गेंद जाती हुई वाइड स्मिड विकेट की तरफ, वहां पर राजू दादा मौजूद थे। जब तक के गेंद को रिसीव करके थ्रो करते, 2 रन दौड़कर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब। मान लीजिए जिस तरीके से जंगल में हिरन दौड़ लगाती है, उसी तरीके से विकेटों के बीच में ये 2 खिलाड़ी दौड़ लगाते हुए रनों की रन संख्या में बढ़ोतरी देखने मिल रही है। जिस तरीके से हमारे देश में बिना पूछे आबादी बढ़ जाती है, उसी तरीके से एमसीसी की टीम का स्कोर बढ़ता हुआ 22 रन 2 विकेटों के नुकसान के बाद। अब ये विकेटें जो चोट लगी थी, हमने सोचा शायद ये जख्म नासूर बन जाएगा, लेकिन नहीं बना। यहां पर बल्लेबाज हावी हुए। इस बार एक और बड़ा हिट करने की चाहत जताई, गेंद जाती हुई, ये देखिए खराब फील्डिंग का प्रदर्शन, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। चैता पाकाची क्या बात है। जिस तरीके से सुबह के वक्त अगर आप टीवी ऑन करते हो, न्यूज चैनल लगाते हो, तो उसमें यह दिखाया जाता है कि दिल्ली में आज कहां कहां और कितनी जगह अत्याचार हुआ। लेकिन आज अगर सुबह के वक्त आपने अपना टीवी सेट ऑन किया होगा, यूट्यूब पर यह मैच देखा होगा, तो रमन पे जो अत्याचार हुआ है बहुत भारी पड़ा है।
बिल्कुल देख सकते हैं करण की अगर बात करें क्या बल्लेबाजी की है, 6 गेंदों में 20 रन लूटने में कामयाब रहे। उसी तरीके से अगर हम बात करें तो 1 रन सिर्फ बनाया है बल्लेबाज मनीष ने। और रनों की बात करें, रन संख्या की अगर बात करें तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 26 रन। काफी महंगा ओवर रहा ये जो दूसरा ओवर था रमन का। 1 ओवर में 25 रन लूटने में कामयाब रहे। पहला ओवर सागर ने क्या लाजवाब गेंदबाजी की, लेकिन वही सागर ने खराब फील्डिंग भी की। अंतिम और आखिरी गेंद पर 20 रन इस वक्त बनाकर खेल रहे हैं करण। मैंने पहले ही कहा था ये है करण, ये देगा जरूर करंट। बिल्कुल बेहतरीन मुकाबला। आप सभी का फिर से एक बार कमेंट्री बॉक्स के माध्यम से, रंजीत फाउंडेशन के माध्यम से आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत रंजीत चषक 2019 में। वेलकम, सुस्वागतम। आइए इस मैच का आनंद लीजिए। आज है संडे यानी नॉनवेज डे, लेकिन आपको क्रिकेट की मेजबानी यहां पर भरपूर मिलेगी। चलते हैं, छोटा सा एक ड्रिंक ब्रेक हुआ था, उसके बाद अब मैच की शुरुआत हम जरूर करेंगे। और आज के सभी मैचेस हाई वोल्टेज मैचेस में शुमार होंगे। हर एक टीम इस आन बान शान की ट्रॉफी के लिए लड़ेगी, इस इनामी राशि के लिए लड़ेगी, इस नाम के लिए लड़ेगी, क्योंकि यह है ठाना का वर्ल्ड कप। ये बेहतरीन टूर्नामेंट, ये आन बान शान की ट्रॉफी, ये नाम की ट्रॉफी। आज देखने वाली बात ये होगी ये किसके बंगले की शान बनेगी, किसकी ऑफिस की जान बनेगी, और ये कौन सी टीम है जो इस पर अपना नाम जरूर लिखेगी। तो चलते हैं फिर से एक बार, मैच शुरू होने की कगार पर है। अगली गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है गेंदबाज संदीप। यही वो संदीप हैं जिन्होंने 7 रन नहीं करने दिए थे गेंदबाजी में। बाहिंदरपाड़ा की टीम को 7 रन नहीं करने दिए थे अंतिम ओवर में। इस पर बड़े हिट की चाहत और यहां पर कैच छूटा हुआ। क्या कहा जाए, इस वक्त नजदीकी मामला हो सकता है रनिंग बिटवीन द विकेट में, और अंपायर का डिसीजन आता हुआ इस वक्त के शायद बल्लेबाज यहां पर आउट करार दिए गए हैं। रनिंग बिटवीन द विकेट खराब रही और एक पहली रनआउट के रूप में यह विकेट जरूर गिरती हुई इस मैच में। की चाहत जताई थी, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, गेंद जाती हुई वाइड मिड विकेट के क्षेत्र में। खराब फील्डिंग का प्रदर्शन। पहली ओवर तक लक नसीब मुकद्दर साथ देता हुआ नजर आया कालिका माता स्पोर्ट्स की टीम का, लेकिन जब मुकद्दर पलटा, नसीब पलटा, किस्मत पलटी, तब जाकर यहां पर एमसीसी ने जो उनके बल्लेबाजों ने परफॉर्मेंस किया है लाजवाब रहा। क्या बेहतरीन बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी रही करण की, लेकिन अभी भी वो खिलाड़ी विकेटों पर टिका हुआ है। इस बीच ये गेंद, इस बार बड़े हिट की चाहत थी, गेंद आती हुई वाइड मिड विकेट के क्षेत्र में। 1 रन जरूर पूरा किया है, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। रनों की रन संख्या पे नजर डालें तो स्कोर जा पहुंचा है इस वक्त 30 रन। सुशांत मुकादम एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा, बिल्कुल कूल प्लेयर अगर किसे कहा जाए तो कूल प्लेयर की सूची में अव्वल दर्जे की मुकाम को हासिल करने वाला यह खिलाड़ी सुशांत मुकादम नॉन स्ट्राइक हैंड पर हैं, बड़े हिटरों की सूची में आते हैं, लंबे हिट लगाने में माहिर हैं। लेकिन इस वक्त करण किस तरीके की बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही बढ़िया। इस बार जगह बनाई, खेल दिया थर्ड मैन, और पॉइंट के बीच में से गेंद को निकालने की चाहत, गैप अच्छा ढूंढा था। 2 रनों की दौड़ जरूर लगी है और 2 रन लेने में कामयाबी जरूर मिलती हुई। इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड पर स्कोर फेरबदल करता हुआ जा पहुंचा है 32 रनों पर, 32 रन्स।
एक अच्छे मुकाम तक के पहुंची हुई ये टीम, एक अच्छे टारगेट तक के पहुंची हुई ये टीम एमसीसी स्पोर्ट्स कासर वड़ोली। इसी बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है, गेंद आती हुई डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। एक रन से ज्यादा कुछ नहीं। सुशांत मुकादम, ये सुशांत मुकादम की अगर हम बात करें, इनके नाम में शांत है, लेकिन इनका बल्ला जब बोलता है तो फिर आग उगलता है। क्या लाजवाब बल्लेबाजी करते हैं, लंबे हिट लगाने में धनी है। एमसीसी के ग्राउंड पर इन्होंने बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन किया था। 21,000 की इनामी राशि अपने नाम करने वाला यह खिलाड़ी इस वक्त विकेटों के बीच में। इस बार जोरदार अपील को स्वीकारा और लेग बिफोर के रूप में विकेट का पतंग होता हुआ एक बड़ी मछली जाल में फंसी हुई और एक बड़ा शिकार करते हुए गेंदबाज संदीप। भोयर, एक बड़ा नाम, एक परफेक्ट ऑलराउंडर, और उनके बड़े भाई साहब हमारे साथ यहां पर जुड़े हुए हैं। अमित, आपका भी हार्दिक स्वागत है। अमित भाई एज 25 हमारे साथ इस वक्त हमारा साथ निभाते हुए एक अच्छी स्थिति में पहुंच चुकी है। मैं तो यही कहूंगा एमसीसी की टीम एक अच्छे टारगेट तक के पहुंच चुकी है इस वक्त एमसीसी की टीम। अब बचे हैं महज सिर्फ 6 गेंदें बाकी हैं और 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालते हैं तो 33। अगर इस ओवर में कुछ रन और बन जाते हैं तो बेनिफिट, ये प्रॉफिट होगा। आजकल हम बैंक में पैसे जमा करते हैं, उसका प्रॉफिट मिलता है, इंटरेस्ट मिलता है। उसी तरीके से ये ओवर में जो भी आया प्रॉफिट होगा, जो भी आए वो प्लस पॉइंट होंगे। विघ्नेश बिल्कुल, जिस तरीके से ओपिनियन लेते टाइम हमने उनसे पूछा था उनके कैप्टन से, तो उन्होंने कहा था कि हम 50 करेंगे, सुबह का वक्त है, कम से कम 50 करेंगे। यस, यानी पूरी तरीके से यहां लूट मचाएंगे। और उसी तरीके का दृश्य देखने मिला। पहली ओवर में सिर्फ 1 रन और उसके बाद समझ लीजिए ब्रश करने के बाद जो मुंह धोया है और उसके बाद जो नाश्ता किया है, लाजवाब। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर। इस बीच ये गेंद करण ऑन फायर, लेकिन गेंद जाती हुई वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में। राजू दादा, खराब फील्डिंग का प्रदर्शन उनके माध्यम से देखने मिला, लेकिन दौड़ कर किए 2 रन। उन्हें पता है इस वक्त वो रनों के भूखे हैं, इस वक्त वो रन बनाना चाहते हैं और रन जितने ज्यादा जोड़ सकते हैं उतने ज्यादा जोड़ने की कोशिश उनकी जारी है। और विकेटों के बीच में सबसे बड़ा कांटा अगर कालिका माता स्पोर्ट्स की टीम के लिए कोई है तो वो है करण, जो दे रहा है गेंदबाजों को करंट। अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार गेंदबाज विघ्नेश लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं और बेहतरीन गेंदबाजी भी करते हैं, लेकिन इस वक्त सामना कर रहे हैं एक सेट बैट्समैन करण का। इसी बीच ये गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने की चाहत, गेंद जाती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में, खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। दर्शन है जिन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया, इन्होंने अच्छी फील्डिंग की, इन्होंने अच्छे कैच पकड़े, लेकिन इस मुकाम पर खराब फील्डिंग, इस स्टेज पर गलत फील्डिंग। इस बार बहुत ही बढ़िया तरीके से ड्राइव किया है, गेंद जाती हुई
लॉन्ग ऑन के क्षेत्र में 2 रनों की चाहत है और ये 2 रन, मान लीजिए जिस तरीके से शिकार के पीछे चीता दौड़ता है उस तरीके से दौड़ता हुआ करण नजर आया इस वक्त विकेटों के बीच में। क्या लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट है। और इस खिलाड़ी की हम हमेशा तारीफ करते हैं, फील्डिंग में हो या बल्लेबाजी पर हो, ये उभरते सितारे हैं। ये कासरगोड के ये बेहतरीन सितारों में से ये यंगस्टर जो निकल कर आ रहे हैं, बिल्कुल लाजवाब, क्या परफॉर्मेंस कर रहे हैं। इसलिए कहा जाता है कि कासरगोड में जब बच्चा होता है उसे खिलौना नहीं दिया जाता, उसे बल्ला और बैट और गेंद दी जाती है। इस वक्त देखिए करण और फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा, 6 रन। कोई दर्शक कैच पकड़ते हैं तो शैलेश भोईर साहब की तरफ से 200 रुपए की इनामी राशि आपके लिए भी रखी गई है। आज है संडे और अगर आपको कुछ मिल जाए तो आपका संडे बन जाएगा फंडे। तो आइए इस ग्राउंड पर और इनामी राशि भी कलेक्ट करिए। अगली गेंद लेकर तैयार। इसी बीच ये गेंद, इस बार देखिए बड़े हिट की चाहत, गेंद जाती हुई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। रन पूरे किए हैं एमसीसी स्पोर्ट्स ने, यानी पहली ओवर में थे 1 रन और उसके बाद की 3 ओवरों में इन्होंने जोड़े हैं 50 रन। लेकिन ये मैच की अगर बात करें तो दिल जीता है इस वक्त करण ने। मैं तो जरूर कहूंगा करण के लिए एक बार जोरदार तालियां। 41 रन नट आउट के रूप में आता हुआ यह खिलाड़ी जिसका नाम है करण। तू जमाना अरुण अपने कैप्टन को भेजना है प्लीज बी फास्ट। देखिए समय नहीं है, इनिंग की समाप्ति के बाद टॉस की प्रक्रिया यहां पर पूरी की जाएगी। हमने पहले ही कहा था कि आपको यहां पर टॉस के लिए आमंत्रित किया गया है। अगर आप 1 मिनट में अपनी उपस्थिति दाखिल नहीं कराते हो तो आपको डायरेक्ट पेनल्टी मिलेगी, ये चीज ध्यान में रखें। चलते हैं, हेमंत पाटिल वहां पर मौजूद हैं, संदीप मोरे वहां पर मौजूद हैं टॉस बॉक्स में, और मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री गजानन डाक्की साहब और रविंद्र भोईर सर, जिन्होंने फाइनल में पहुंचने वाली टीम के लिए, इस दोनों में से फाइनल में पहुंचने वाली टीम के लिए 11,111 रुपए रखे हैं। तो आइए सर, टॉस की प्रक्रिया आपके शुभ हाथों से पूरी की जाए, मैं ये रिक्वेस्ट करूंगा आपसे।
वहां पर उपस्थित है संदीप मोरे और हेमंत पाटिल। चलिए टॉस की तरफ बढ़ते हैं दोस्तों। येस, थँक्यू। हा आजच्या दिवसातला दुसरा सामना, महत्त्वाचा सामना आहे। या सामन्यामधून जिंकणार संघ सुपर 3 मध्ये जाणार। वेलकम अंजूर, वेलकम कल्पेश। हे पण बघू शकता हा टॉस केला जातो। आजच्या दिवसातला दुसरा टॉस असेल। हा आहे रणजित स्पोर्ट आणि हा रणजित फाउंडेशन। दोन्हीपैकी एक कॉल करायचा मी हा कॉइन देतोय रवी भोईर यांच्या हातामध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। रणजित फाउंडेशन कॉल आहे आणि रणजित फाउंडेशन आले म्हणजे अंजूर संघाने हा टॉस जिंकलेला आहे। 5 षटकाचा सामना आहे। तुम्ही टॉस जिंकले, तुमचा निर्णय काय असेल? नक्की क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय आहे याचा मागचा गेम प्लॅनिंग काय तुमचं? नक्कीच वातावरणामुळे वातावरण म्हणजे नमी आहे त्यामुळे तुम्ही पहिला गोलंदाजी करा, नंतर फलंदाजी सोपी जाईल तुम्हाला असं वाटतंय? यावेळेस तुमच्या संघामध्ये कुठला बदल असणार आहे का तो संघ असेल जो पहिल्या दिवसामध्ये खेळला होता? नाही, आमचा पहिलाच संघ असणार आहे जो असेल तो। आतापर्यंत त्या खेळपट्टीवर खेळल्यानंतर कसं वाटलं आयोजन, तुम्हाला कशी वाटली खेळपट्टी? नक्कीच मी पहिल्यांदाही बोललो होतो की रणजी ट्रॉफी खेळण्याची इच्छा होती, की एन्जॉय करतो आम्ही। काय विचार आहे तुमचा या रणजी ट्रॉफीमधून कुठलं प्राइज जिंकून जाण्याचं? नक्कीच फर्स्ट प्राइज। हे आपण समोरचा संघ बघतो, बालकुम संघ सुद्धा एक मजबूत संघ म्हटला जातोय। निश्चितच एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। या नक्कीच। येस, थँक्यू। कल्पेश, नाणेफेक जिंकली नाहीये, नाणेफेक हरलेली आहेत। निर्णय जर जिंकले असते तर काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली। फिल्डिंग निर्णय थोडासा अपोजिट आहे। फलंदाजी करायची आहे। 5 षटकांचा सामना आहे। पहिलं महत्त्वाचं षटक असेल ते पॉवर प्लेचं। पहिल्या षटकात किती धावा अर्जित करण्याचा संकल्प करताय? 15 ते 20। आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 15 ते 20। म्हणजे 15 ते 20, 15 ते 20 असं जर पकडलं समीकरण, एकंदरीत 30 ते 40च्या आसपास जाण्याचा संकल्प असेल 2 पॉवर प्ले मध्ये। आणि एकंदरीत जर 5 षटकांचा विचार केला, तुमच्या संघामध्ये नक्की चांगली फलंदाजी आहे, अनुभवी खेळाडू आहेत, नितीन असेल, संतोष असेल, चांगले खेळाडू आहेत। एकंदरीत 5 षटकामध्ये किती धावांचा संकल्प करताय? 65 ते 70। 70 पर्यंत जाण्याचा संकल्प करतोय। नक्कीच ही स्पर्धा कशी वाटते? ठाण्याचा वर्ल्ड कप, ठाण्याची मानाची स्पर्धा एकदम मजेशीर वाटते एकदम, आणि सर्वात मोठी स्पर्धा हीच आहे ठाण्याची। धन्यवाद कल्पेश। जास्त काही तुमच्याशी हितगुज करत नाहीये। आमच्या मान्यवरांना नक्कीच काही शुभेच्छा सदिच्छा द्यायच्या असतील तर आपण देऊ शकता। थँक्यू। नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकतोय तो गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करून इथे मात्र कोलशे संघाला आमंत्रित करतोय फलंदाजीसाठी। थैंक बॉक्स। थैंक यू सो मच। चलते हैं इस मैच की कहानी सुनेंगे बंटी देसाई की जुबानी। लेकिन ये घोड़बंदर पट्टे में चीता काफी ज्यादा है, लेकिन एक चीता जरूर है इस बार। ये देखिए गेंद, बेहतरीन डिलीवरी, विकेट का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद करती हुई गेंद। पहला झटका जरूर लगता हुआ, लेकिन मैं जरूर माइक हैंड ओवर करने से पहले जरूर कहूंगा कि करण ये चीते से कम नहीं है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। क्या बात है। सर्व क्रीडारसिकांचं, मान्यवरांचं आणि सर्व संघांचं रणजी स्मृती चषक 2019 मध्ये महाअंतिम 16 मध्ये हार्दिक स्वागत। पहिल्यांदा सामना सुरू आहे आजच्या दिवसाचा, तो म्हणजे सुपर 6 मध्ये जाणार कोण? कासारवडोली विभागातून सुपर 6 मध्ये जाणार कोण याचा प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे। लक्ष आहे MCC कासारवडोलीने ठेवलेलं 52 धावांचं पाठलाग करतोय तो कालिका माता स्पोर्ट्स क्लब कासारवडोली। कासारवडोली या विभागाबद्दल बोलायचं झालं, त्या विभागात एकूण संघ निघतात 12 ते 14। या विभागात गुणवत्ता ठासून भरली आहे, ठासून गुणवत्ता भरली आहे। हिरे बरेच आहेत, हिऱ्यांना तराशण्याचं काम रणजी स्मृती चषक सारखी एखादी मोठी स्पर्धा करते आणि क्रिकेटपटूंना एक वेगळं व्यासपीठ आणि प्लॅटफॉर्म मिळतं आपलं प्रदर्शन दाखवायला। बघूया गोलंदाज राईट आर्म विकेट मारा करतोय, पूल करण्याचा प्रयत्न, टाइम चांगला केलाय, सुंदर प्लेसमेंट आणि गोलंदाज मोठा प्रहार, चेंडू सीमा रेखा पार, चौकार। खेळणारे एकमेकाचा कच्चा दुवा, चांगला दुवा, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज प्रत्येक गोष्ट समजणारे संघ, त्यामुळे हा सामना नक्कीच रंगतदार होणार। 52 धावांचं लक्ष सकाळच्या सत्रात बिलकुल मोठं नाहीये, कारण आता मैदानावरची खेळपट्टीवर जे थोडासा ओला बिंदू होता जो
थोडंसं पाणी होतं ते आता सुकलंय आणि त्यामुळे खेळपट्टी आता कडक झाली आहे. गोलंदाज पुन्हा आपल्या मार्गावर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चुकतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला पायांची हालचाल न करता ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, त्याच्या सपशेल अपयश येत आहे. यष्टीरक्षक फार सुंदर कामगिरी करतोय. कर्णधार स्वतः जवळ उभा यष्ट्यांच्या चांगलं यष्टीरक्षण करतोय आणि चेंडू निर्धाव. 52 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक फारच महत्वाचं, फार महत्वाचं. या षटकात कमीत कमी 15 धावा तरी निघाल्याच पाहिजेत जर तुम्हाला नंतर पाठलाग करताना धापा टाकायला लागणार नाहीत. गोलंदाज 10 ते 12 पावलांचं रनअप. हा चेंडू यावेळी बॅकफुटला जाऊन जागा बनवून चेंडूला दिशा देत आहेत पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच 30 गज यार्डवर तैनात आहे, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. स्ट्रोक विथ द रन. फलंदाज लवकरच आपले पाय क्रीजच्या बाहेर खेचतायत, स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावसंख्या वाढते. 5 धावा 1 गडी बाद. लक्ष्य 52 धावांचं. या इथे जिंकेल कोणी हरेल कोणी काही फरक पडत नाही. जिंकेल ते कासारवळली गावचं क्रिकेट, कारण याच्यातील एक संघ सुपर 6 मध्ये जाईल आणि तो लढत देईल टॉपच्या 5 ठाणे जिल्ह्यातील संघांना. त्या 6 संघांमधून नंतर एक संघ बाहेर निघेल. ते संघ जिंकत जिंकत बरीच वाटचाल करत, दिंडी जशी जाते तशी वाटचाल करत जातील या चषकाकडे. फार मस्त आजचा दिवस आहे. संडे आहे, फंडे आहे, त्यामुळे मनोरंजन. बघूया हा चेंडू. हा डाव्या यष्टीवरचा चेंडू चांगला शफल होऊन खेळतात. चेंडूला जमीन लगत फटका मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, डीप मिडॉनच्या दिशेने चेंडू फेकला जातोय. 1 धाव पुन्हा. फलंदाज आरामात पूर्ण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 6. 52 धावांचा पाठलाग करताना पहिल्यापासूनच ठोकाठोकी करणं चांगलं नाही. चेंडूला पहा, निहाळा, विचार करा, प्रहार करा, परंतु थांबायला वेळ नसतो सीमित ओव्हरच्या मर्दी षटकांच्या सामन्यामध्ये. गोलंदाज चांगला टप्पा दिशेवर गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मोकळीक देत नाहीये मोठे फटके खेळायला. हा चेंडू यावेळी चांगला फटका उंच 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 आणि हा डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चेंडू वेगाने येत नसेल तर फलंदाज बॅकफुटला जाऊन जागा म्हणून म्हणजे रूम बनून आरामात त्याला भिरकावतोय. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा 70 मीटरचा षटकार. या मैदानाची सीमारेषा ही 65 मीटर आहे. हे वर्तुळाकार मैदान आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिलं मैदान आहे ज्याच्याकडून दोन्ही बाजूंनी विकेटवर गोलंदाजी केली जाते. यष्टीरक्षकांनी चेंडू सोडला तर ठाण्यात बऱ्याच ठिकाणी 1 डिक्लेअर आहे, पण इथे 4 धावा आहेत. इथे जर तुमच्या ढेंगेतून चेंडू आरपार झाला, जर गेटवे ऑफ इंडिया झाला, तर मग तुम्हाला टाटा बाय बाय करायचं आहे. आणि आत्ता हे जी स्पर्धा आहे, ज्या क्षणाला स्पर्धा आली आहे, हा अंतिम क्षण आहे. मेगा फायनल डे. एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. एक चूक केलीत तुमच्या हातात नारळ तय. जय हिंद, जय महाराष्ट्र तय. यानंतर तुम्हाला परत यायला वेळ नाहीये. त्यामुळे ह्याला बॉक्सिंग मॅच म्हणतात. बॉक्सिंग मॅच. त्यामुळे इथे प्रत्येक गोष्ट चांगली आखणी करून प्लॅनिंग करूनच मैदानात जावं. फार मोठा सामना, फार मोठी रक्कम आणि रकमेपेक्षा या ठाण्याच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचा, मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेचा हा चषक, ज्याच्यावर कैलासवासी रणजित देवीदास भोईर हे नाव लिहिलंय. बघूया. गोलंदाज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा आणि नवीन गोलंदाज येतोय कुणाल. आणि कुणाल या गोलंदाजाला टिचून मारा करावा लागेल. हा चेंडू पूल केलाय परंतु टाइम केलाय नक्कीच आणि हा दुसरा षटकार.
आतमध्ये जाऊन खेळत होते त्यांना तर हे एकदम पदरात पडलं पवित्र झाल्यासारखा फटका. आरामात चेंडू फिरकवताय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फक्त आकाशाकडे बघत बसला आणि चेंडू आणण्याचं काम बाकी केलं. या षटकाराने आता फलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. कुणाल 20 ते 25 पावलं चरणअप. एमसीसीचा वेगवान गोलंदाज. हा चेंडू सुंदर चेंडू. चांगला कमबॅक करतोय. फलंदाज पायांची हालचाल बिलकुल करत नाहीये. पदलणीचा वापर करत नाहीये. जागेवरच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्यांदा चेंडू टप्पा पडल्यावर वळतोय. टर्न घेतोय. केसात बोट फिरवणं वेगळं आणि चेंडूवर बोट फिरवणं वेगळं. तुम्ही चेंडूवर बोट फिरवा किंवा मनगटाच्या साह्याने चेंडू वळवा. फलंदाजाला त्याचा घरचा रस्ता कळवा. हे क्रिकेटचा मूलमंत्र. गोलंदाज पुन्हा एकदा वेगाने येतोय. कुणाल राईट आर्मवर विकेट मारा करतोय. हा पुन्हा एकदा मोठा फटका. स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू फेवर चेंडू काय येत नाहीये. आटोकाट प्रयत्न करतात गोलंदाज तिथे बॉलिंग एंडला धावचित करण्याचा. परंतु ही धाव बघूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग बाय स्वरूपात धाव पंच हेमंत म्हात्रे सर यांनी घोषित केलं. म्हणजे चेंडू अंगावर आदळतोय. एक धाव अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 धावांची भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या 19. चांगला पाठलाग करतोय तो संघ आहे कालिका माता स्पोर्ट्स क्लब कासार वडवली. कालिका माता देवीचं नाव आहे. बघू मातेचा आशीर्वाद यांच्यावर आहे का. कारण चेस चांगला करतोय संघ. काही असो पाठलाग चांगला आहे. एमसीसी संघाकडे गोलंदाजांची धार आहे. परंतु त्या धारेला कापायचं काम ही कालिका माता स्पोर्ट्स क्लबची जी बॅटिंग लाईनअप आहे 1 to 6 बॅटिंग लाईनअप घेऊन चालतात ही मुलं. ही बॅटिंग लाईनअप आता कशी कामगिरी करते हे पाहणं महत्वाचं. हळूहळू दर्शकांचे पाय या मैदानाकडे येतील. खेचतील. ठाणे शहर उपनगर वसई पालघर येथून एकूण 50 नामवंत संघांमधली ही अटीतटीची मानाची स्पर्धा रणजी स्मृती चषक 2019 त्याचा हा अंतिम थरार. कासार वडोलीतून या विभागातून कुठला संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल ते थोड्या वेळातच कळेल. 52 धावांचा पाठलाग करतोय तो कालिका माता स्पोर्ट्स क्लबचा संघ. गोलंदाज कुणाल पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक करतोय. राईट आर्मवर विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा आपल्या मार्गावर हा स्लोअर वन चेंडू. तेवढाच चांगला फटका जमीन लगत खेळतायत तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि सुंदर सोरटी धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचं सामंजस्य आणि धावांचं सातत्य हे फारच चांगलं होतं. चेंडूला तडकवल्यावर 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकाच्या डोळ्यामध्येच त्यांनी तो कॉल केला होता. बरोबर म्हणतात डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. धाव करताना मनातलं ओळखलं पाहिजे. एकमेकाबरोबर बरेच वेळ खेळणार हे क्रिकेटपटू आहेत त्यामुळे एकमेकाला बरोबर ओळखतायत. धावसंख्या 2 धावांनी वाढते. धावसंख्या धावफलकावर 21 धावा. आता 30-31 धावांचा फक्त लक्षाला पाठलाग करताना तोकडा पडतो. 31 धावा हव्यात. फार या स्पर्धेतील हा महत्वाचा सामना. कासवडील गावातील बरेच ग्रामस्थ नागरिक या सामन्याकडे डोळे ठेवून आहेत. कुणाल वेगवान गोलंदाज. हा चांगला चेंडू बॅकफुटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू फर चेंडू काही ठीकसा येत नाहीये. चेंडू येतोय तो डीप विकेटच्या दिशेने आणि हा खराब थ्रो. खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्राच्या पायामध्ये कदाचित तो दुखावला गेलाय. पाय नक्कीच क्रॅम्प आलाय आणि त्यामुळे ह्या 2 धावा गेल्यात. नक्कीच थोडंसं मोठं मेडिकल आमची टीम आहे ती आता मैदानात जाईल. बाईकवरून आपण बघू शकता प्रत्येक गोष्ट इथे निष्ठतेने पाळली जाते. डॉक्टर संकेत विदाउट MBBS मैदानावर. फार सुंदर सामना. इथे एक गोष्ट मी दर्शकांना नक्की सांगू शकतो. सन्मान श्रीकांत भोईर, मनोज मडवी, शैलेश भोईर, मोहम्मद वायकर असे अनेक संघ सहकारी आहेत जे क्रिकेटचे खरे वेडे आहेत. वेडे यांना वेडच लागलंय क्रिकेटचा ध्यास, क्रिकेटचा प्रवास पुढे घेऊन जायचा आणि आठवणींना उजाळी द्यायचा होता. तो आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी रणजित देवीदास भोईर. आज रणजित सुद्धा या आकाशामधून ताऱ्यांच्या डोळ्यातून नक्कीच खाली पाहत असेल की हे सामने त्या क्रिकेट वेड्या रणजितला हे सामने बघून नक्कीच
एक मान सन्मान वाटला असेल, ही आठवण कायम मनात राहील. आणि क्रिकेटपटूंना तरी सुवर्ण संधी आहे ठाण्याच्या, की आपलं नाव जर तुम्हाला प्रस्थापित करायचं असेल, एक नक्कीच शोहरत और इज्जत ये मांग के नहीं मिलती, ये मैदान पर कमाई जाती है, या आपको कमानी पड़ेगी मैदान पर, तब आप जाके कभी तो गली के हीरो बनेंगे, फिर आप जाके कई लोगों के दिल के हीरो बनेंगे. इसके बाद आपको आगे बढ़ना है, तब जाके आप दिल्ली के हीरो बनेंगे. यूं ही नहीं आप आगे बढ़ सकते. परंतु तारीफ केली पाहिजे कासार वडोलीच्या संघांची. कासार वडोलीतल्या प्रत्येक खेळाडू जर आपण बघितला, त्याचा मजबूत असतो खांदा, मजबूत असतो इरादा, म्हणून सर्वांमध्ये उठून दिसतो हा बंदा असं म्हटलं जातं. आणि दोन्ही फलंदाज जर आपण बघितले तर यांचं सरासरी वय आहे ते 40 वर्षावरील आहे. 40+ खेळाडू जेव्हा एखादा सामन्यामध्ये खेळतात, खरं तर 40+ वय जे आहे ते दुसरे हनीमूनचं वय म्हटलं जातं. यामध्ये आपण माणूस आपल्या जीवनातली दुसरी इनिंग चालू करतो, हे लक्षात ठेवा. त्यावेळी खाली वाकणं सोडा. आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःचं शरीर स्वस्थ कसं ठेवावं यासाठीच 40+ खेळाडूंकडे पाहून असं वाटतं हे नव तरुण आहेत. एक मराठी नाटक आलं होतं, तरुण तुर्क म्हातारी अर्क. हे तरुण एवढे जबरदस्त आहेत. खास करून आपण हे 2 फलंदाज बघा जे खेळपट्टीवर उभे आहेत. धावसंख्या बघूया. धावसंख्या 23. 13 चेंडूंमध्ये हवे आहेत आता 29 धावा. सामना थोडा जवळ आलाय एवढं नक्कीच. परंतु जे 2 फलंदाज आहेत संदीप आणि जितेंद्र, या 2 फलंदाजांबद्दल नक्की सांगू शकतो. 40 वर्षावरील एक खेळाडू, परंतु त्यांचा कस कसा आहे जबरदस्त. थोडे इंजुर्ड झालेत तर ते सुद्धा या स्पर्धेतील MCCचा मुख्य फलंदाज सुशांत मुकादम हा जखमी झालाय. ही फार चिंतेची गोष्ट आहे MCC संघाला. सुशांतच्या पायाला क्रॅम्प आलाय. नक्कीच तो त्वरित बरा हो, कारण ही संघासाठी चांगली लक्षणं नाही आहेत. प्लीज जरा सामना फास्ट करा. यानंतर सुपर 6चा मोठा सामना येणार आहे. तो आहे बाळकुमचा नामवंत संघ सोनूआई मरुआई बाळकुम विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स क्लब अंजूर. एक भिवंडीचा एक ठाण्याचा संघ सुपर 6 मध्ये लढत देणार आहे. नाणेफेकीचा कौल लागलाय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर यांच्या बाजूने. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, परंतु आता इथे 13 चेंडू आणि 29 धावा. 13-29चा सामना. गोलंदाज कुणाल षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. थोडं महागडं दिसतंय हे षटक. वेगवान गोलंदाज आहे. हा जोरदार टाकलेला चेंडू, कांद्यातला जोर काढून टाकलेला चेंडू, उसळी घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घ्यायचा की नाही घ्यायच्या, का रनर घेतला गेला की नाही. नाहीच, रनर तर आता अलाउडच नाहीये. 1 धाव मिळते, षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या धावलकावर 24 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. आता उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष्य. सरासरी आता हवी आहे प्रत्येक षटकामागे 14 धावांची. 14 धावा काही डोंगरा एवढ्या मोठ्या नाही आहेत. मनात हिंमत असेल, लढाईची ताकद असेल, सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश पायावर लोळण घेणार म्हणजे घेणार. हा जीवनाचा अर्थ आणि हाच क्रिकेटचा अर्थ. आता टीम मीटिंग चालू आहे. 30 षटक कोणाला द्यायचं. मोठा सामना आहे. निर्णय घेतला जातो, सांघिक निर्णय. एकाचं ऐकून घेत नाहीच, कारण एकतेने लढणं हेच क्रिकेटचं खरं प्रतीक आहे. क्रिकेट इज अ टीम युनिट गेम हे असं म्हटलं जातं. नाना आपण बघू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 कॅमेरामन आपल्यावर डोळा ठेवून आहेत. याला शंकराचा 3रा डोळा म्हणतात, ज्याला कॅमेरा म्हटलं जातो. त्यामुळे मैदानावर जे दर्शक आलेत यूट्यूबवर किंवा इन केबल नेटवर, आज ठाण्यात घरोघरी हे सामने पाहिले जात आहेत. थँक्यू इन केबल नेटचे सर्व मंगेश वाळंज यांच्या वतीनं ठाणे शहरात आज या स्पर्धेची धूम आहे. फक्त एकच विनंती आहे दर्शकांना, काही करताना जरा नीट बघा, थोडं खाजवताना पण बघा. घरचे लोक आपले सामना बघतायत हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे धमाल मस्ती मनोरंजन आज आहे.
12 चेंडू आणि हव्यात त्याबरोबर आता 28 धावा. सामना दोलनामय परिस्थितीत. ज्यांनी पहिला श्वास सोडला त्यांनी सामना सोडला. जो दबाव चांगला हँडल करेल, जो मैदानावर टेन्शन चांगलं हँडल करेल, तो संघ सामना जिंकेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठलाही संघ मोठ्या मैदानावर प्रॅक्टिस करत नाही. 65 मीटरची खेळपट्टी, खेळाडूंना किती धावायचं आहे, तुमच्या स्टॅमिनाची, तुमच्या दमखमची परीक्षा आत्ता इथे होणार. अशा वेळी गोलंदाजीचा थोडा सांभाळतो गोलंदाज बॉबी. नाव बॉबी आहे, परंतु करामत त्या सिल्वर जुबलीपेक्षा मोठी आहे. फार मोठा सामना. बॉबी आखूट टप्प्याचा चेंडू, स्लोवर वन. पंचांकडे दाद मागण्यात आली आहे. यष्टीरक्षक थैथयाट करतोय. आता पाय पंचांशी थोडंसं हितगुज करतील. फिंटेज एज लागली तर नाही ना, याचा आता नक्कीच विचारविणे होईल, कारण एकदम जवळचा मामला होता. चेंडू खराब होता, चेंडू चांगला नव्हताच. बघूया पंच जागेवर जाऊन निर्णय देतील, ही एक चांगली गोष्ट आहे. व्यावसायिक पंच चालता चालता निर्णय देत नाहीत, ते जागेवर जाऊनच निर्णय देणार. पंच राजेश सर नॉट आउट. पंचांचा इशारा. कारण गोलंदाजांनी तेवढा उत्साह दाखवला नाही जेवढा यष्टीरक्षकाने उत्साह दाखवला. आत्मविश्वास होता, परंतु उत्साह जास्त होता या अपीलमध्ये. परंतु पहिल्या चेंडूने गोलंदाजाचा टप्पा चुकलाय. आखूट टप्प्याचा चेंडू होता, स्लोअर वन, मंद गतीचा चेंडू. गोलंदाज बॉबी. पुन्हा एकदा हा चेंडू, सुंदर चेंडू, उजव्या यष्टीवर मधल्या यष्टीतून टप्पा पडून उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. फलंदाज जाग्यावरच फिरतोय. चेंडू फळी, चेंडूचा काहीच गाठभेट नाहीये. दुसरा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जाईल, हृदयाचे ठोके वाढायला लागतील त्या फलंदाजाचे नव्हे, समोर उभ्या असलेल्या नॉनस्ट्रायकरच्या फलंदाजाचे. कारण की चेंडू नजीक सरासरी वाढते, तापमान वाढते धावसंख्येचं, हे नक्कीच आहे. टेन्शन हळूहळू हळू वाढत जाणार. बॉबी 2 चांगले चेंडू टाकतोय, 2 निर्धाव. आता 4 चेंडूंमध्ये काय घडतंय ते बघूया. 10 ते 12 पावलांसरनं बॉबी याचा. हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, हळूवार सोडलेला, थोडी उंची देईल चेंडू. फलंदाज फ्रंट फुटवरून ड्राईव्ह करतायत. जमीन लगत फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, आणि या धावचीचा संभव निश्चित धावचीत. फलंदाज तंबूत परत. ही धाव नक्कीच घ्यायला पाहिजे होती, परंतु सामंजस्याची कमी. 2 धावा केल्या ना त्यांनी, 2 धावा केल्या होत्या, मिळत होत्या. 3ऱ्या धावाची भूक, आणि ही भूक फलंदाजांना माघारी परतत आहे. बरोबर आहे, फलंदाजांनी विकेट टाकली आहे वाटतं. नक्कीच जर आपल्या चेंडू फळीत चेंडू येत नसतील, बॅटवर चेंडू येत नसतील, तर एकतर तंबूत जावं किंवा नॉनस्ट्राइक एंडला उभं राहावं. आणि त्यांचा आता खमका फलंदाज सागर, मजबूत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला सागर, याला आता धाडण्यात आलंय. आल्याला सागरनी चेंडू हाताळलाय. चेंडू किती उडतोय हे पाहिलं जातं, बाउन्स किती मिळतो हे पाहिलं जातं, त्याला आपटलं जातं. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये चेंडूची उसळी, चेंडूचा बाउन्स आणि टप्पा याचा वेध फलंदाज घेत असतो. चेंडूच्या रेषेत येऊन खेळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे धावसंख्या धावफलकावर दर्शवते ती 26 धावा. आता किती धावा हव्यात ते आपण आमच्या गुणफल स्कोर यांना विचारू. 9 चेंडू मला वाटतं शिल्लक, आणि धावा हव्यात त्या 26 धावा. धावसंख्या 26 आणि गरज आहे ती 26 धावांची, परंतु चेंडू शिल्लक आहेत ते 9. सरासरी वाढत चालली आहे, ॲव्हरेज वाढत चाललंय. आणि क्षेत्ररक्षण बघा, अक्षरशः क्षेत्ररक्षक सीमारेषेवर उभे आहेत. 6 क्षेत्ररक्षक मानो सैनिक खडे है सीमारेखा पर. असा सामना. गोलंदाज बॉबी. यावेळी चांगला फटका, जागेवर खणखणीत, परंतु डीप लॉंग चेंडू येतोय. 2 धावा निश्चित. चांगला थ्रो गोलंदाजाच्या दिशेने, परंतु 2 धावांनी पोट भरणार नाहीये. या षटकात चौकार लागलाच पाहिजे, षटकार आलाच पाहिजे, नहीं तो बहुत बड़ी देर हो जाएगी नंदलाला. वापस आते आते असं म्हणावं लागेल, कारण की आता चेंडू शिल्लक आहे 8 आणि धावा हव्यात त्या 24. मोठा फटका वेळेवर आला तर बरा. बरोबर फलंदाज विचारतायत पंचांना, हितगुज वाढतंय. यानंतर मोठा सामना सुपर 6चा पहिला येणार आहे. परंतु आता MCC संघ कासार ओढवली हा
थोडासा वरचढ दिसतोय. डावखुरा फलंदाज सामोरं जातोय. संदीप, हा वरची कड लागते चेंडू फळीची, परंतु ठीक ठाक हा फटका नाहीये. चेंडू येतो तो थर्डमॅनच्या दिशेला. एक धाव कशी बशी मिळते आणि कसा बसा नक्कीच धावफलक पुढे सरकतोय. धावफलक दर्शवतोय 29 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि धावा हव्यात त्या 23. 7 चेंडू 23 धावा. शेवटच्या षटकात या मैदानावर 25 धावा सुद्धा कमी आहेत. फक्त फलंदाज धावांचा भुकेला असला पाहिजे, तुटून पडला पाहिजे. आतापर्यंत एमसीसी संघ ज्या प्रकारे कर्णधारांनी क्षेत्ररक्षण लावलंय आपण बघू शकता. 5 खेळाडू लेग साइडला उभे आहेत. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, वाईडिश मिड विकेट आणि वाईडिश फाईन लेग. 5 खेळाडू ऑफ लेग साइडला, एक खेळाडू डीप लॉंग ऑफच्या दिशेला. जबरदस्त क्षेत्ररक्षण, लेग साइड जॅम पॅक, ऑफ साइड वाईड ओपन असंच म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू फार महत्वपूर्ण. बॉबी आतापर्यंत अप्रतिम षटक टाकतोय शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू चांगला चेंडू, सुंदर चेंडू, चांगला टप्पा गोल्डन स्पॉटवर पूल करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. डीप मिड विकेटवरनं वेगाने क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एका धावावर फलंदाज समाधान मानतायत आणि बॉबीचं अप्रतिम षटक पूर्ण. खरंच या षटकात बॉबीने खर्च केला तर किती धावा बघूया. 6 धावा. ठीकठाक धाव संख्या आहे. 6 धावा म्हणजे जास्त नाही आहेत, परंतु आता गणित बघा काय, समीकरण काय. 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. फार अटीतटीचा सामना. 6 गेंदों में चाहिए 22 रन. अब दिल की धड़कन तेज होती हुई जरूर दिखाई दे रही यहां पर. थोड़े से चेहरे उतरे हुए नजर आते रहे यहां पर. वो टीम है कालिका माता स्पोर्ट्स क्लब. इनके बल्लेबाजों को अब कंधे खोलने होंगे, बड़े शॉट खेलने होंगे. आता नाही तर कधी नाही, कारण की आता करो या मरो परिस्थिती आली आहे. 6 चेंडू 22 धावा. पहिले 2 चेंडू ठरवतील सामन्याची दशा आणि सामन्याची दिशा. सामना कुठला बाजूला वळणार आहे तो. आणि अशा वेळी त्या गोलंदाजी संघाचं ब्रह्मास्त्र ज्याला मानलं जातं तो गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी आलाय. कुठलाही कर्णधार आपलं शेवटचं षटक लेचा पेचा गोलंदाज देत नाही. अनुभवी गोलंदाजालाच ते षटक देणार. फलंदाज आओ देखो ना ताव, जो मिले सो खाओ या भूमिकेतच असणार. बघूया विशाल विरुद्ध फलंदाज उभा ठाकलाय सागर. विशाल सागरचं हे द्वंद्व बघूया कोण विजय ठरतोय. विशाल, हा चेंडू हवेत फटका, चुकलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय. गोलंदाज स्वतः आणि हा मोठा धक्का गडी तंबूत परत. लागून चेंडू बराच वेळ हवेत उंच आणि गोलंदाज विशाल याने आरामात हा जे टिपलाय कॉटन बोल्ड, परंतु झेल घेतल्यावर त्यांनी श्वास सोडला. त्यांना आता माहिती आपण 80% तरी या सामन्यामध्ये आलोय. फक्त 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी हव्यात त्या 22 धावा. जर 2 षटकार लागले लागोपाठ तर काय होईल. मन वडाया वडाया उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला परी येतं पिकावर. कवयित्री वैनाबाईंची कविता. आणि आपला आमिर खान म्हणतो ये दिल मांगे मोर. मन काही करतं घडतं वेगळं. 5 चेंडू 22 धावा. सामना रंगतदार. डावखुरा फलंदाज योग्य वेळी मैदानात पाठवण्यात आलाय. फलंदाज कोण आहे. संदीप आणि नॉन स्ट्रायकर येणार तो प्रदीप उर्फ राजदादा. काय होऊ शकतं. आता फलंदाजांना एकच करायचंय, मोठे फटके खेळावेच लागतील, तलवार फिरवावीच लागेल. बघूया गोलंदाज विशाल.
राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू स्विंग केला, पुन्हा जेवणाचा संभव. यष्टीने चेंडू खाली होतो आणि हा मोठा धक्का. बॅक टू बॅक विकेट. मुंबई आपली आहे. आपली योगेशचं यष्ट्यांच्या जवळ उभा आहे. गोलंदाजांना कायम प्रोत्साहन देतोय. हॅट्रिक वर गोलंदाज. हा उंच फटका. हॅट्रिक होते का बघूया. कदाचित मोठी हॅट्रिक. ओ व्हॉट अ हॅट्रिक. टाळ्या झालाच पाहिजेत. क्या बात है. तू जमाना क्या बात है. का हॅट्रिकचं टायमिंग साधलंय. योग्य वेळ बरोबर हॅट्रिक साधली आहे ज्यावेळी संघाला गरज होती. विशाल आता आग ओकतोय त्याचा चेंडू. 3 चेंडू शिल्लक. 22 धावांची आवश्यकता. सामना एमसीसी स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने झुकतोय. विशाल हा चांगला फटका. पूल केलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. आता वाटतं फलंदाजांनी आपली तलवार मॅन केली आहे. थोडी त्यांची जर आपण बॉडी लँग्वेज बघितली, खांदे थोडे झुकलेले, कारण कळतंय समोर आता पेपर कठीण आहे. सामना थोडा कठीण झालाय. 2 चेंडू 21 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. औपचारिकता. हा चेंडू विशाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चांगला फटका, परंतु एकच धाव मिळेल आणि एमसीसी स्पोर्ट्स क्लबच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटतायत. 1 चेंडू फक्त टाकायचा बाकी आहे आणि धाव संख्या पाहिजे 20. आता जर पाऊस पडला तरच सामना वाचेल एवढं निश्चित. परंतु तारीफ केली पाहिजे या फलंदाजी करण्याच्या संघाची. त्यांनी जो दिवस गाजवला तो त्यांचाच होता. आकुरा चेंडू निर्धाव आणि याबरोबर एमसीसी स्पोर्ट्स क्लब कासार ओढवली पोहोचतोय सुपर 6 मध्ये.